आज देशभरातील मेडिकल स्टोअर्स बंद असणार आहेत। देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मसिस्ट संपावर जाणार आहेत। ऑनलाईन औषध विक्रीला विरोध दर्शवला जातोय। 12.5 लाख विक्रेते या संपामध्ये सहभागी होणार असल्याचे कळते। देशभरातील औषध विक्रेते आणि फार्मसिस्ट संघटना आता ऑनलाईन औषध विक्री विरोधामध्ये आक्रमक झालेल्या आहेत। आज त्या औषध विक्रेत्यांनी एकदिवसीय राष्ट्रव्यापी बंदची घोषणा केलेली आहे। लाखो मेडिकल दुकानं बंद राहण्याची शक्यता वर्तवली जाते। ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलनात्मक बंद आयोजित करण्यात आलाय। संघटनेच्या दाव्यानुसार देशभरातील सुमारे 12,50,000 औषध दुकानदार या संपामध्ये सहभागी होऊ शकतात। महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील स्थानिक केमिस्ट संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिलेला आहे। काही राज्यांमध्ये सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे। वीस मे 2026 रोजी केमिस्टचा बंद, ज्याला आपण सामान्य भारत केमिस्ट बंद म्हणतो। आता माझ्यासाठी मगाशी जसं म्हटलं की ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट रूल 45 नुसार हा व्यवसाय अजूनपर्यंत ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन किंवा इंटरनेट मेडिसिन होतो हा बेकायदेशीर आहे। मुंबईमधून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। देशातील सर्व औषध विक्रेते आज एक दिवसीय संपावर जात आहेत। राज्यामध्ये सुद्धा अनेक मेडिकल्स हे बंद राहणार आहेत। मात्र सायन रुग्णालयाच्या परिसरामध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये काही मेडिकल्स हे सुरू आहेत, मात्र थोड्या वेळानंतर हे पुन्हा बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे। खरं तर ई फार्मा विरोधामध्ये अनेक मागण्या या केमिस्ट असोसिएशनकडनं करण्यात आलेल्या आहेत। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनकडनं या मागण्या आलेल्या आहेत। AIOCD खरं तर या मागण्या प्रमुख आहेत। याचं कारण म्हणजे ई फार्मा म्हणजे ऑनलाईन माध्यमातून ज्याप्रमाणे औषध विक्री केली जाते त्यामध्ये अनेक सर्रास मोठ्या प्रमाणात काही वेगळ्या औषधांची सुद्धा विक्री केली जाते। यामुळे मोठ्या प्रमाणात फटका हा केमिस्ट वाल्यांना बसतोय, जे मेडिकल्स आहेत त्यांना बसतोय। त्यामुळे यावरती त्वरित कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी ही करण्यात आलेली आहे। कोरोना काळामध्ये खरं तर घरपोच औषधं मिळवण्यासाठी काही सवलती दिल्या होत्या, त्या सवलतींचा आता दुरुपयोग काही कंपन्यांकडून करण्यात येतोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो सुळसुळाट ई फार्मावरती सुरू आहे त्यावरती कुठेतरी बंधनं आणण्यात यावी अशा प्रकारची मागणी केमिस्ट असोसिएशनची आहे। त्यामुळे आजच्या या संपाकडे सर्व रुग्णांच्या नातेवाईकांचं लक्ष आहे। मात्र आज दिवसभरामध्ये केमिस्ट बंद राहणार असल्यामुळे रुग्णांना मिळणाऱ्या औषधं ही मिळणार नाही आहेत आणि त्यामुळे याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी आता पडत आहे। अनिल सौंदाडेसह स्वप्नील जाधव, G24 तास, मुंबई। या केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या मागण्या काय आहेत पाहूयात। ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियमन करा। सर्वांसाठी समान नियम लागू करा। डीप डिस्काउंटिंग थांबवून समान व्यापार संधी निर्माण करा। प्रिस्क्रिप्शनची कडक तपासणी करा। नॉन फार्मासिस्ट मालकांना दुकानं चालवण्यास प्रतिबंध करा। फार्मसी मार्जिन रेशनलाइज करून छोट्या केमिस्टना संरक्षण द्या।